पहिल्या राऊंडची शेवटची मॅच आपल्या भेटीला आले. एकीकडे आपण पाहतोय टीमचं नाव काय रे, SBCC उमरोली आणि त्याच्या विरोधात रिस टीम जय हनुमान रिस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघादरम्यान संघर्ष अगदी या ठिकाणी पाहायला गेलं तर मातब्बर संघ एकीकडे खालापूर तालुका दुसरीकडे कर्जत तालुका या दोन संघादरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसात आपण पाहतोय तिसऱ्या सामन्यात जय हनुमान कोलंबोलीने एक चांगला विजय संपादन केला. आता जो जिंकेल तो मात्र जय हनुमान कोलंबोलीच्या विरोधात यावेळी सेकंड राऊंडची सेकंड मॅच खेळताना जरूर दिसेल. आजच्या क्वालिफायच्या मॅच मध्ये अर्थातच या ठिकाणी जाऊन पोहोचलाय श्री 11 जयशंकर चांदई टीम. श्रीपती बाबा उमरोली आणि त्याच्या विरोधात जय हनुमान रिस टीम. सुरुवात होईल सामन्याला. चला ऑफिशियल विलंब होतोय फार, आता इतका विलंब नकोय. शरद आणि भाविश ही जोडी मैदानात गोलंदाज आपण पाहतोय. मनीष कोकंबे सध्या गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल अगदी खौफनाक झाला होता, परतावं लागलं असतं यावेळी भाविश या बॅटरला, कारण संधी निर्माण केली होती. पहिलाच बॉल थोडासा सावध पावित्र्याने खेळायचा होता शरदला, परंतु अगदी बॅटची कडा वेगळ्याच दिशेने पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र सिंगल धावसंख्येचा श्री गणेशा धावफलकावरती. पहिलं षटक आपण पाहतो या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी मनीष कुकुंबेच्या माध्यमातून पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर ज्या खेळाडूची आतुरतेने वाट पाहत होते तो खेळाडू मात्र मैदानात दाखल झालाय. रिस संघ आपण पाहतोय. सिंगल आल्याच्या नंतर डॉट बॉलची फेकी मनीषच्या माध्यमातून मैदानावरती. बॉलला बाउन्स केलं होतं. खरं म्हणायला गेलं तर भावेशला सुद्धा हा बॉल समजला नव्हता आणि त्याच्या अनुषंगाने इथे या बाईच्या स्वरूपातल्या 4 धावा पाहायला मिळत आहेत. फलंदाज चुकला, त्याच्यानंतर कीपरही चुकला, बॅकअप आला नाही, गल्लीतला खेळाडू चुकी करताना दिसून आला. समीकरण फार वेगळं पाहायला मिळालं आणि सरळरित्या बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 22चा चौकार आपण पाहतोय. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. चांगली गोलंदाजी मनीषची मैदानावरती प्रस्थापित होती. अगदी नावारूपाला आलेला खेळाडू आहे, परंतु सध्या मैदानात त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय जिथे संघाला यशाची शिखरे गाठता येतील. 3 बॉल मध्ये तर मित्र म्हणे उत्तम दर्जा. चांगला फटका, टॅपिंग क्रिकेट आणि सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने कैशा धावा पुढे सरकतायत 6 आकड्यावरती. गोलंदाजीचा विचार करायला गेला तर अद्यापपर्यंत 4 बॉल संपलेत. 22चा चौकार जर आला नसता तर या सामन्यात चित्र पाहायला वेगळं मिळालं असतं या षटकामध्ये तरी, परंतु इथे तो 22चा चौकार थोडासा दर्दनाक पाहायला मिळालाय जय हनुमान रिस टीम साठी. परंतु या क्षणी चांगला बॉल. इथे डॉटची संगता आहे. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय निराशाजनक पाहायला मिळतंय SBCC उमरोली टीमला, कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेला तर ज्या फटक्यांसाठी ओळख आहे ते फटके मात्र आज मैदानात नाहीयेत. चांगला फटका शरद बुंदाटेचा अफलातून इथे लॉंग ऑन क्लिअर करत असताना शरद बुंदाटे देतोय मोठा ब्लास्ट, सिक्सर, ठोक डीजे.
अंक जर तुम्ही पाहायला गेला तर जवळजवळ प्रत्येक संघाकडे पाहिलं सकाळपासून तर पहिल्या इनिंग मध्ये 50च्या वरती धावा अजून गेलेल्या नाहीयेत आजच्या सगळ्या स्पर्धा मॅच पाहिल्या तर, परंतु 84-85 धावापर्यंत मजल मारली होती. आठवत आहे अजूनही कलम टीम काय जबरदस्त सामना केला होता आणि त्याच्या विरोधात मोहाची वाडी टीम त्या धावांपर्यंत पोहोचली होती. शेवटच्या बॉलला षटकाराची आवश्यकता होती. चांगला फटका शरद बुंदाटे, कॉन्फिडन्स काय पहा, अगदी जागेवरती थांबले. फटका किल्ल्याच्या नंतर विश्वास होता मनगडातल्या ताकदीवर आणि दाखवून दिलं की इथे हा फटका षटकारात कन्वर्ट होईल आणि ते षटकार आलाय. शेवटच्या प्रत्येक बॉलचा विचार करायला गेलं तर षटकाराला शरद बुंदाटेच्या बॅटमधून ते दोन्ही षटकार आहेत. मग तिथे मनीष असू द्या नाही तर मग गणेश शेवटचा बॉल षटकारात कन्वर्ट केलाय. 25 धावा या धावपळकावरती आहेत. पहिल्या षटकात आल्या होत्या 12, द्वितीय षटकात आल्या 13. दोन षटकांमध्ये 12.50च्या सरासरीने धावा कुठल्या गेल्या. 25 धावा धावपळकावरती आहेत. कोणत्याही विकेटचं नुकसान नाहीये. संस्कृत इकडं संदीप पारांगे गोलंदाजी मार्कवर. मोठं नाव सध्या रिस टीमचं आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी गोलंदाजी साकारेल मैदानावरती. 25 धावा आपण पाहतोय अद्यापर्यंत धावपलकावर लागल्यात. वायफाय घे ना. भावेश सध्या स्ट्राइक वरती आहे. चांगला फटका भावेशच्या बॅट मधून येतोय. देर आहे दुरुस्त, उशिराने बॅट तलपवतोय मैदानात आणि त्याचा मोठा फटका लाजवाब पाहायला मिळतोय. अफलातून भावेश सध्या षटकाराची रणनीती. संदीप या गोलंदाजाला मात्र रात्रीचे तारे दिवसा दाखवलेत त्याने, कारण दोन गोलंदाजांचा समाचार भावेशला पाहिजे तितका घेता आला नाहीये. कारण या दोन गोलंदाजांचा विचार करायला गेला तर भावेशसाठी या दोन गोलंदाजांकडून 5 बॉलची फेकी झाली होती, ज्याच्यावरती फक्त संघासाठी 5 धावा त्याने कमावल्या होत्या. परंतु 3 बॉल डॉट सुद्धा आले होते. एका बॉलवरती 3 आल्या, एका बॉलवरती सिंगल पाहिली. परंतु आता या ठिकाणी पाहतोय मोठा ब्लास्ट केलाय. भावेश सध्या मैदानात तलपण्याची तयारी दाखवत आहेत, परंतु शरद बुंदाटेचे दोनही षटकार तितकेच लाजवाब होते. षटकार आणि रणनीती आखली आहे जबरदस्त. या ठिकाणी आपण पाहतोय चांगला फटका भावेश लोंगलेच्या बॅट मधून. ए बॉल दे. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय. इथे येतील 4 धावा. फार चांगली फटकेबाजी आहे. मी म्हटलं होतं की 2 षटकांमध्ये जर विचार करायला गेला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा जे षटक होता अगदी तुटपुंजी धावसंख्या SBCC टीमच्या धावपळकावरती पाहायला मिळाली. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे परतावा लागेल भावेशला, ज्याच्या बॅट मधून मोठे 2 फटके पाहिले आहेत आणि या 2 फटक्यांनी मात्र आता संदीपने कार्य तमाम केलाय. परतवलाय त्याने भावेश लोंगलेला. विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट. पहिला हादरा लागलाय कमांड डीजे.
आज तर सर्विस तरी आहे जोडीला तिकडे लागत चला जाऊयात मॅच कडे. हर्षल लोंगले बॅटिंग लाईन वरती. इथे मात्र डॉट बॉलची सांगता केली जाते. षटकार चौकार विकेट डॉट एक उतरता आलेख या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 बॉल शिल्लक आहेत गोलंदाज संदीप पारांगेचे. उचलण्याचा प्रयत्न राईटन ब्लॉकल. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला. गोलंदाज संदीप आहे. सुरुवातीला मोठे 2 फटके 22च्या बॅट मधून काय आले, त्यानंतर 22ला परतावला. एक धावत संख्येला रोख लावली आहे सध्या तरी मी म्हणेल संदीप पारांगेने. फटका उचललाय. हर्षलच्या बॅट मधून या ठिकाणी सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या रणनीतीने टोटल पुढे सरकल्या जाऊन पोहोचले ते आता 36 या आकड्यावरती. 36 धावा धावपळकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. यस डीजे मास्टर. चांगला फटका हवाई हल्ला जरूर चढवलाय, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत बॉल सेफ झोन मध्ये लँड झालाय. सिंगल पाहायला मिळतंय. नितीन पारांगे सध्या गोलंदाजीला आहेत. मनीष कोकंबेचं षटक झाल्याच्या नंतर तीनही पारंगे बंधू सध्या मैदानावरती पाहायला मिळाले. गोलंदाजी करताना दिसत आहेत. एकीकडे गणेश, दुसरीकडे पतावरती गोलंदाज चौथं षटक गोलंदाज नितीन. चांगला बॉल यावेळी मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न, दुसरी सुद्धा कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंबल पाहायला मिळालं. फिल्डिंग मध्ये चुकी झाली, त्यानंतर फेकी केली, फेकीत कलेक्शन चुकला आणि त्याचा परिणाम इथे धाव कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे 46 या आकड्यावरती या धावा पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल, बॉलला अतिरिक्त उंची दिली होती. टप्पा घेतल्याच्या नंतर सरळ कीपरच्या हातात बॉल विसावला. लास्ट बॉल जरूर पाहायला मिळेल, परंतु अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत.
वाईट आला होता सर मध्ये. माझा आहे हे बघ. चांगला फटका यावेळी बॉल जाईल वन बाउंस चौकार. येथील 4 धावा. देर आहे दुरुस्त परंतु आता मात्र या 4 धाव्यांनी आशा पल्लवी जरूर झाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल 50 या आकड्यावरती. येणारा शेवटचा बॉल या सामन्याचं बरंच चित्र पाहायला मिळेल. हा पिल्लर येतो असं नसतं ते. हे आता हे सवय झालेली असते काय करणे. आता आपली अशी मैदान आहेत म्हणून बाकीचे मैदान परिपूर्ण असतात ना, बाहेर काहीच नसतं. चांगला फटका यावेळी शरदच्या बॅट मधून हवाई हल्ला. क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत झेल झाला ड्रॉप. प्रयत्न केले गेले. 2 धावा तर कंप्लीट होत आहेत. 3ऱ्या धावेसाठी या ठिकाणी प्रयत्न होत आहे परंतु इथे 3री धाव सुद्धा कंप्लीट होत नाहीये. शेवटच्या बॉलवरती कोणत्या क्षणी धावण्याची वाट पाहिली ती फलंदाजाने हर्षल हे मला समजलं नाही परंतु असो इथे जर प्रयत्न केले असते तर मला वाटतं 3री धाव कंप्लीट झाली असती. या 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले. जाऊन पोहोचले 52 आकड्यावरती आणि 53 धाव संख्येची गरज आहे ती मात्र रिस टीमला. चला दोन्ही टीम त्वरित अंमलबजावणी करा. आपण विलंब करू नका. तदनंतर एक बिग फाईट आपल्या भेटेला येईल. जो जिंकील त्याचा प्रवास जर्मन कलंबोलीच्या विरोधात पाहायला मिळेल. आदरणीय रोशनजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान मयूर भगत यांच्या शुभ हस्ते केला जाईल. रुपीजी भगत यांना विनंती करेल की आपण रोशनजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. चला बॅटर आपण मैदानात रवाना व्हायचंय. रिस टीम 53 धावसंख्येचं टार्गेट आहे.
जाऊयात मॅच कडे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय 53 धाव संख्येचा पाठलाग आहे आणि पाठलाग पूर्णत्वाला न्यायचा आहे. त्यासाठी जबरदस्त जोडी या ठिकाणी जयनमान रिस संघाची पाहायला मिळतीये. गणेश पारांगे आणि त्याच्या समवेत अनुभवी खेळाडू शंकर पारांगेला आपण अनुभवतोय. स्ट्रायकर एंड वरती बॅटर शंकर पारांगे. शंकर पारांगेचा अनुभव थांबवलाय. खरं म्हणायला गेलं तर मी ज्याच्याबद्दल बोलत होतो अनेक वर्ष रसायनी परिसर खालापूर परिसरावरती क्रिकेटचा अधिराज्य गाजवणारा खेळाडू, परंतु आज मात्र पहिल्याच बॉलवरती उमरोलीच्या विरोधात बॅटिंग साकारत असताना अगदी गल्ली पॉइंट मध्ये बाद झालेत. जबरदस्त मोठा हादरा. मोठा मासा गळाला लागलाय. बडी मछली जाल में फस गई असं म्हणावं लागेल, कारण या ठिकाणी हर्षल लोंगले गोलंदाजीला आहेत. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र सावध पावित्र्यात फिल्डिंग सजली आहे. बावेशच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी बॉलला कॅरी केलं, त्यानंतर मात्र अगदी गॅदर करत असताना सिंगल मात्र धावफलकावरती जरूर येईल. पहिलाच बॉल अगदी विघातक, घातक म्हणण्यापेक्षा विघातक मी म्हणेल, कारण यावेळी पहिल्याच विकेटचं पतन. जबरदस्त दमछाक पाहायला मिळते ती आता रिस संघाची. फटका उचलण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र आणखी एक दर्जेदार बॉल. ज्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिली होती मनीष कुकांबेच्या माध्यमातून, तशाच पद्धतीची गोलंदाजी सध्या हर्षल लोंगलीची या षटकामध्ये आपण पाहतोय. किती डॉट बॉल आलाय अद्याप पर्यंत आपण पाहतोय. सिंगल रन ही मात्र स्कोर बोर्ड वरती. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. फिंगर ऑफ झालंय पंचांचं. परतावं लागेल याही बॅटरला. हे समीकरण आपण क्रिकेटमध्ये अनुभवतोय. यस, परतावं लागेल बॅटरला. जबरदस्त मोठा आणखी एक झटका लागलाय. न्यू बॅटर आता मैदानात दाखल होईल. मनीष कुकंबे, अर्थातच ज्याने षटक फेकलं होतं, संघासाठी तारणार बनायचंय, परंतु यावेळी आपण पाहतोय 2 विकेटचं नुकसान आणि एकच धावफलकावरती आगे. षटकाचा विचार करायला गेलं तर अजून एक बॉल बाकी आहे, तो हर्षल लोंगलेचा. येणारे 19 बॉल आणि 52 धावसंख्येची गरज आहे. 53 धावसंख्येचा टार्गेट या ठिकाणी सेट केलाय. अफलातून अपील केलं हर्षलने. त्यानंतर पंचांनी सुद्धा निरीक्षणात्मक कामगिरी करत असताना नोंदवला तो मात्र विकेटचा दर्जा, आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय इथे परतावं लागलंय ते बॅटर संदीपला. सलामीची जोडी आपण पाहतोय, जिला मात्र डाऊन करण्याचा प्रयत्न. मनीष कुकुंबेली मनीष
जे मात्र आता स्ट्राईक वरती पाहायला मिळाले. षटक संपलाय. फार चांगलं स्पेल हाताळलाय. इकॉनॉमिकल स्पेल हर्षल लोंगलीच्या माध्यमातून सिंगल या ठिकाणी धाव दिली आणि 2 विकेटचं नुकसान. कमांड डीजे. फेअर डिलिव्हरी. अगदी केटीसी लाईव्हचं कौतुक करेल. ज्या अँगलने चेक करायला पाहिजे ते तीनही अँगल त्यांनी चेक केले. अर्थातच साइड अँगल बरंच काही सांगून जातो अशा परिस्थिती. यावेळी याही बॅटरला परतावं लागतंय. 1 मोर विकेट डाऊन. वर्ष SBCCC टीम उमरोली टीम साठी मुळाचं सहकार्य करणारा खेळाडू आहे, परंतु आता गोलंदाजी मार्कवर चांगला फटका. यावेळी मात्र लॉंग ऑफला क्लिअर करतोय की काय हा प्रश्न आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात. प्रश्नाचं उत्तर फिल्डरने जरूर दिलाय. उचलेल फेक करेल तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 11 या आकड्यावरती. 11 बॉल 42 ची आवश्यकता आहे. चांगला फटका ताकदवार बाहुबली 6 सध्या मैदानात. आणि या ठिकाणी आपण पाहतोय बॅटर मुकेश ज्याच्या बॅट मधून हा कणकणीत षटकार आलाय. उशिराने येतोय परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. या क्षणी जर प्रत्येक बॉल वरती मोठे फटके आले तर मात्र जर्मन रीस संघ सामन्यात कमबॅक जरूर करू शकतो. अक्षयला लगावलेला हा षटकार
आपण अनुभवतोय आणि या षटकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकले जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 17 आकड्यावर. पुन्हा एकदा पुलर लाईनचा वापर पुन्हा एकदा येतोय तो मुखीच्या बॅट मधून खणखणीत दर्जेदार स्ट्रोक षटकार. 2 षटकार महत्वपूर्ण ठरलेत आणि याच षटकाराच्या मदतीने 23 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाहतो या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय आमचे मित्र संदेशजी आजारे यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. खरं म्हणायला गेलं तर संदेश आजारे एक उद्योजक जगतातलं फार मोठं नाव आहे आणि चांगला फटका यावेळी मुखीच्या बॅट मधून येतोय. आणखी एक कणकणीत सिक्सर. या 6 धावांच्या मदतीने आपण पाहतोय सामना कलाटणीकडे पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 सिक्सर आलेत. धावा संख्या जाऊन पोहोचले तब्बल या ठिकाणी 29 या आकड्यावरती 53 धावा संख्येचं टार्गेट करत असताना आता मात्र येणारे 8 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी करायचे 24 धावा. वन मॅन आर्मीची झुंज सध्या मैदानात. एकतर्फी सामना. खरं म्हणायला गेलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये हा सामना जिंकला होता. त्या सामन्यावरची पकड अगदी मजबूत केली होती SBCC उमरोली टीमने, परंतु तिसऱ्या षटकात निराशाजनक गोलंदाजी आणि त्याच्याही वरती केली जाणारी दमदार फटकेबाजी. फलंदाज मुकेश आपण पाहतोय 5 बॉलचा सामना या फलंदाजाने केलाय आणि संघासाठी धावा कमवल्यात त्या तब्बल 21. जबरदस्त 3 मोठे ब्लास्ट, बिग ब्लास्ट मी म्हणेल, कारण याच ब्लास्ट मुळे सध्या आता SBCC उमरोली टीमच्या गोटामध्ये हलचल व्हायला सुरुवात जरूर झाली आहे. कारण आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि 24 धावा संख्येची गरज आहे. सामना लांबणीवर होता, त्याला अगदी सहजरित्या जवळ आणलाय. बाहुबली स्ट्रोक, सातत्यपूर्ण मोठे फटके त्याने मैदानावरती घेतलेत, परंतु आता अक्षय लोंगले सध्या गोलंदाजी करतोय, ज्याला मात्र या विकेट साठी झगडावं लागतंय. प्रेशर मध्ये क्रिकेट आहे, परिणाम जरूर होतोय कारण मॅच अगदी हाय व्होल्टेज वरती आली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, यावेळी बॉलला दिशा दिली, खणून काढलाय बॉलला. आणखी एक स्ट्रोक येतोय मुकीच्या बॅट मधून. अफलातून वादळ निर्माण झालंय मैदानावरती आणि ही शांतता होती का 2 षटकांपूर्वी? वादळापूर्वीची शांतता पाहायला मिळते. अद्यापपर्यंत आपण पाहतोय आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि इथे मात्र सामना अगदी कव्हर केलाय. धावा संख्या जाऊन पोहोचले 35 आकड्यावरती. 53 धावा संख्येची गरज असताना आता 7 बॉल शिल्लक आहेत आणि आता 18 धावा संख्येची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 18 धावा संख्येची आवश्यकता. तब्बल 4 सिक्सरने या सामन्याला युटर्न दिलाय. अफलातून बॅटिंग लाईन. सल्ला मसलत जरूर चालू आहे. यावेळी मात्र रणनीती आखली जाते. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, निर्णायक बॉल सध्या मी म्हणेल या मॅच मध्ये. फार निर्णायक बॉल असेल. डॉट आला तर या ठिकाणी SBCC उमरोली थोडं मजेत असू शकतं, परंतु इथे जर मोठा फटका आला तर मात्र जनमान रीस. हवाई हल्ला जरूर चढवलाय. आता पक्षी
या ठिकाणी पाहतोय जाळ्यात अडकण्याऐवजी येतोय खणखणीत षटकार. प्रयत्न केले जात आहेत. या षटकाराच्या रणनीतीने प्रत्येक बॉलवरती सिक्सर आलाय. कारण इथे आपण पाहतोय ना, पहिल्या बॉलवरती अक्षयच्या 2 धावा खर्च केल्या होत्या. बॅटर हाच होता मुकेश, आणि त्याच्यानंतर पुढची 5ही बॉलवरती 5 सिक्सर टोकलेत ते या फलंदाजाने. आता मात्र सामना फार चुरशीचा पाहायला मिळेल. 6 बॉल 12ची आवश्यकता आहे. सहजरित्या तमाम प्रेक्षकांना वाटलं असेल की आज सामना SBCC उमरोली टीम विजयी होईल, आणि तदनंतर मात्र या षटकामध्ये सामन्याची लय बदलली. आतापर्यंत जर पाहायला गेला तर या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी 32 धावा खर्च करणारा खेळाडू आपण अनुभवला, आणि त्याचीच पुनरावृत्ती सध्या मैदानावरती केलंय अक्षय लोंगलेने. म्हणजे या 32 धावा फार महागड्या ठरत आहेत. ही रणनीती आहे क्रिकेटमध्ये. परंतु मुकीच्या बॅटिंगचं कौतुक करेल. अगदी असं वाटलं की बॅटला स्प्रिंग लावली की काय, आणि येणारा प्रत्येक फटका षटकारात कन्वर्ट केला की काय, या प्रश्नाचं उत्तर मुकेशने मैदानात जरूर दिलंय. अजूनही आम्ही संपलेलं नाहीयेत, कारण 2 षटकांच्या आधी धावा पार कमतरतेत आल्या होत्या. 2 षटकांमध्ये धावा होत्या त्या फक्त 9, आणि तिथे 4 विकेट गमावलेल्या होत्या. परंतु आता येणारे 6 बॉल आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. तुझ्याकडे उलट चांगला रेकॉर्ड असेल आमच्यापेक्षा. त्याचा प्रत्येक बॉलचा रेकॉर्ड असेल. आम्हाला मोजायला लागत तुला 4च काढायचे. फक्त टीमच काढायचे. तुला टीम काढल्यानंतर प्लेअरची लिस्ट येईलच. एक काम कर ना, 3 टीमचं काढून घे ना. जागराजा, पिंपळी, उमरोली, दिवा पाटील, आणि त्याच्यानंतर मी. जबरदस्त आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. आता गोलंदाज रोहित गायकर. छोटा पॅकेट आहे, अनेक संघर्ष मैदानात केलेत, परंतु आता SBCC उमरोली टीमच्या तारणहाराची भूमिका त्याच्या हातात आहे. समोर बॅटर लेफ्ट हँडेड प्रवीण. फुलर लेंथ यावेळी आपण पाहतोय, आणि इथे चांगला फटका आहे. सिंगल जरूर आली आहे. सिंगलच्या मदतीने या ठिकाणी धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचले 42 या आकड्यावरती. फुलर लेनचा वापर केला होता यावेळी. बाकी काय नको, ते करू आपण. आलं आलं. जाऊयात मॅचकडे. अर्थातच रोमांचकारी. जानमान रीस संघाचे पाठीराखे म्हणत असतील की अगदी मॅच जवळ आणली आहे मुकेश भाटारने, जो सध्या स्ट्राइक वरती आहे. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा तयार. वाईडचा इशारा. आणखी एक बॉल यष्ट्यांच्या अतिरिक्त बाहेर फेकलेला आहे, आणि त्याच्यावरती मात्र वाईडचा इशारा येतोय. आता 5 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. संघर्षाची गाथा इथे मात्र येतोय. षटकार अगदी आपण पाहतोय. चौकार. या 4 धावा येतील.